अतिशय सुंदर सर. म्हणजे खरंच इतक्या अडचणींचा सामना करताना पण तुमची शिकाऊ वृत्ती, तुमच्या कुटुंबाची परफेक्ट साथ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या धर्मपत्नी तुमची ढाल बनून तुमच्या सोबत उभ्या होत्या. आता मला सांगा आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय, की तुमची रॅक्सन्स आर्ट ज्वेलरी ही बाहेरील शॉप्सपेक्षा कशी वेगळी आहे? रॅक्सन्स आर्ट ज्वेलरी आपली बाहेरीलपेक्षा म्हणायला गेलं तर आपल्या इथे 1 ग्रॅम ज्वेलरीचे हाय क्वालिटीचे आपल्याकडे प्रीमियम क्वालिटीचे दागिने मिळतात. आपल्याकडे परत लेटेस्ट ट्रेंड्स मिळतात. हेवी क्वालिटी विथ मिनिमम बजेटमध्ये सुद्धा बजेट फ्रेंडली दागिने आपल्याकडे आहेत. कुंदन आहे आपल्याकडे, अँटिक ज्वेलरीचे सेट आहेत आपल्याकडे, एडी आहेत. अशा प्रकारे आपण ॲस्ट्रोलॉजिकल जेम्स, त्याच्या प्रकारे त्याचे ब्रेसलेट्स हे सगळ्या प्रकारचे आपण आयटम्स ठेवलेले आहेत. माझ्याकडे जे सर्व प्रकारचे दागिने आहेत, म्हणजे तुम्ही आता मला विचारलं की इतरांच्या ज्वेलरी आणि तुमच्या ज्वेलरीमध्ये काय फरक आहे. बरोबर. माझ्या दुकानामध्ये आता तुम्ही हे दुकान माझं बघितलेलं आहे. सगळं माझं दुकान ज्यावेळेला भरलेलं असते आणि कस्टमर चालू असते त्यावेळेला वाटतं की इकडे एक गाव आहे, तिकडे एक गाव आहे, तिकडे एक गाव आहे, तिकडे एक गाव आहे. म्हणजे असं वाटतं की हे दुकान कितीतरी 10-15 गावाचं मिळून दुकान बनलेलं आहे. कारण माझ्या इथं ज्या ज्वेलरी आहेत ना, त्या ज्वेलरीच्या माझ्याकडं असंख्य व्हरायटी आहेत, असंख्य डिझाईन आहेत. म्हणजे महाराष्ट्रात कुठंची डिझाईन मिळणार नाही किंवा कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची डिझाईन मिळणार नाही, ती डिझाईन माझ्याकडे मिळणार. आणि माझ्याकडे जे असणारे डिझाईन्स किंवा माझ्याकडे ज्या असणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या अतिशय हेवी क्वालिटीच्या आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू आहेत. कोल्हापूरमध्ये माझी इतकी माउथ पब्लिसिटी आहे ना, की लोक इतकं सांगतात की तुम्हाला कुठलाही दागिना कुठेही नाही मिळाला तर तुम्ही रॅक्सनमध्ये डोळे झाकून जावा, तिथं तो दागिना मिळेल. आणि तो दागिना असा मिळेल ना की 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड मिळेल. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा बेंटेक्सचा दागिना मिळणार नाही, हलक्या दर्जाचा दागिना मिळणार नाही, 100-50 रुपयाचे दागिने मिळणार नाही. माझ्या प्रकारचे प्युअरली 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने मिळणार. त्याशिवाय त्याच्याबरोबर माझ्याकडे जे मोत्याचे दागिने आहेत, ते जे ओरिजिनल गोल्डला आणि ओरिजिनल डायमंडला जे झवेरी बाजारातले व्यापारी ओरिजिनल गोल्ड आणि डायमंडला जे मोती लावतात, त्या प्रकारचे मोती मी 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी लावतो. माझ्याकडे युनिक आणि एक्सक्लुझिव्ह प्रकारचे मोत्याचे दागिने आहेत. त्याशिवाय माझ्याकडे जे ह्याचे अमेरिकन डायमंडच्या ज्या ज्वेलरी आहेत ना, म्हणजे त्याच्यात तर माझ्याकडे असंख्य व्हरायटी आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचे लॉंग व्हरायटी असू दे, शॉर्ट व्हरायटी असू दे, एडीचे कंगन असू दे, मोत्याचे कंगन असू दे, माझ्याकडं 101. म्हणजे माणूस आला ना की तर त्याला असं समजत नाही की मी काय घेऊ आणि काय नको. इतक्या प्रकारच्या म्हणजे तुम्ही असे कल्पनाच करू शकत नाही की दुसरीकडे काय आणि तुमच्याकडे काय. माझ्याकडे जे आहे ते दुसरीकडे कुठंच नाही. अशा प्रकारच्या माझ्याकडे व्हरायटी आहे सगळ्याच प्रकारच्या दागिन्याच्या. आणि अँटिकमध्ये तर माझ्याकडे जे दागिने आहेत ना, ते तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच मिळणार नाहीत. माझ्याकडे इतके अँटिक प्रकारचे दागिने आहेत. तुमच्याकडे माझ्याकडे नॉर्थ इंडियन आहे, साऊथ इंडियन आहे, मॉडर्न ज्वेलरी आहे, नंतर रजवाडी टाईपची ज्वेलरी आहे, ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे, टेम्पलची ज्वेलरी आहे. म्हणजे जे जे तुम्ही काही मागाल ते माझ्याकडे ते मिळणार. त्याच्या असंख्य व्हरायटीज माझ्याकडे मिळणार. म्हणून तर सर इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही ग्राहकांचा इतका जास्त विश्वास संपादन केला आहे. मला सांगा तोच विश्वास जपण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींवरती विशेष लक्ष देता? मी माझ्या बुद्धीप्रमाणे किंवा मी सर्व्हिसमधून ह्या व्यवसायामध्ये आलेलो आहे. मी एकच लक्षात ठेवलेलं आहे की ग्राहक माझ्याकडे कधी येणार. ग्राहक माझ्याकडे फक्त येणार की जर मी त्यांना का नाही सगळ्या गोष्टीपेक्षा ग्राहकांना मी जर चांगल्या दर्जाची उत्कृष्ट क्वालिटीची वस्तू दिली, ती वस्तू त्यानं वापरली आणि त्याचा त्याला अनुभव आला की बाबा ह्याच्यामध्ये काय की ग्राहक पहिले येऊन मला प्रश्न विचारते, काळं पडणार का, हिरवं पडणार का, पांढरं पडणार का, असा मला ग्राहक प्रश्न विचारते. मी त्या प्रश्नाचे उत्तर इतके ठामपणे देतो की तुम्ही किती पण वर्ष वापरा, माझ्याकडचा दागिना काळा पडणार नाही, हिरवा पडणार नाही, पांढरा पडणार नाही. आणि जर तसं काही झालं, समजा ते झालं तर कधी होतंय की तुम्ही गरम पाण्यात वापरला किंवा तुम्ही ते काय म्हणतात त्याला ते अल्कोहोल आपलं काय ते परफ्यूम वगैरे मारलात, तर ती गोष्ट म्हणजे ऑक्सिडेशनची प्रक्रिया होते आणि तो दागिना काळा किंवा हिरवा पडतो. आणि जर घामाची किंवा इतर स्विटिंगची प्रवृत्ती असेल तर तो दागिना पांढरा पडतो. असं कदाचित काही झालं तर तुम्ही माझ्याकडे या, 1 वर्षाच्या आत कधी पण या, मी तुम्हाला तो दागिना
पॉलिश करून देईन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ग्राहकाला विक्री करून वस्तू देण्यापेक्षा ग्राहकाला विक्रीनंतरची सेवा देणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती सेवा म्हणजे काय, आमच्याकडे काय आहे की तो दागिना पॉलिश करून देणे, तो दागिना त्याने हाताळताना कदाचित कशात तरी अडकला, तुटला, फुटला, मोडला तर तो दागिना पूर्ववत रिपेअर करून देणं ही आमची मुख्य जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आहे ना कुठंच पार पाडली जात नाही. आम्ही त्याला दागिना घेताना सांगतो ह्या सर्व सेवा आम्ही तुम्हाला पुरवतो, तुम्ही आमच्याकडे अगदी बिनधास्तपणे दागिना घ्या, डोळे झाकून दागिना घ्या. एवढंच नव्हे तर आमच्या 1 वर्षाच्या पॉलिशची आम्ही गॅरंटी देतोच. त्याच्याशिवाय जरी तुमचा काही दागिना त्याच्यानंतर सुद्धा तुमच्या चुकीच्या वापरामुळे पांढरा, काळा, हिरवा पडला तरी सुद्धा आम्ही तुम्हाला 1 वर्षानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला एकदम अतिशय माफक रेटमध्ये कंपनीचं पॉलिश करून देतो आणि त्याला आम्ही 100% कंपनीचं पॉलिश करून देतो. ह्याच्याशिवाय त्याला आम्ही अशी फॅसिलिटी देतो त्या ग्राहकाला, जर त्यानं आमच्याकडे MRP मध्ये खरेदी केली तर त्याला आमची 50% रिप्लेसमेंट आहे. 50% रिप्लेसमेंट म्हणजे त्याच्या दागिना घेतल्यावरच अर्धे पैसे आमच्याकडे रिझर्व्ह ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर तो त्याच्या लाईफ टाईममध्ये त्याला पिरियड आम्ही देणार, तुझ्या लाईफ टाईममध्ये तुम्ही कधी पण माझ्याकडे दागिना, तुमच्या लाईफ टाईममध्ये कधी पण तुम्ही माझ्याकडे दागिना घेऊन या, तो दागिना मी तुम्हाला 50% रिप्लेसमेंट करून देणार. त्यामुळे ग्राहक माझ्याकडं अतिशय डोळे झाकून दागिने घेतात आणि ते दागिने घेतल्यामुळे मला समाधान वाटतंय की मी माझा व्यवसाय करतोय. व्यवसाय करता करता ग्राहकाच्या चेहऱ्यावर जाताना जे समाधान आहे, ग्राहकाच्या हातामध्ये ज्यावेळेला मी पिशवी देतो त्यावेळेला वाटतं की अरे हा कितीतरी समाधानानं हा गेलेला आहे. म्हणजे हेच मला व्यवसाय करताना मी नोकरीमध्ये जेवढी लोकांची सेवा केली तेवढी सेवा ह्या व्यवसायामध्ये होते. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये मी अतिशय समाधानी आहे. नाही, खरंच हे खूप वाखाणण्याजोगं आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे फक्त बिझनेस म्हणून न पाहता लोकांची सेवावृत्ती पण जोपासताय. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील घराघरांमध्ये ज्वेलरीच्या बाबतीत नावाजलेलं एकमेव नाव आहे ते म्हणजे रॅक्सन्स आर्ट ज्वेलरी. सर मला सांगा, आजकाल सोशल मीडियाचं युग आहे, दिवसेंदिवस ट्रेंड बदलत जातात. मग या ट्रेंड्सनुसार ज्वेलरीमध्ये त्याच्या डिझाईन्समध्ये कोणकोणते बदल झाले आहेत? आजकाल जास्त चर्चेत असणारी ज्वेलरी म्हणजे अँटी टार्निश ज्वेलरी जी आपले कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी आपण इथे उपलब्ध केलेली आहे. तसंच बघता एक उदाहरण सांगते, म्हणजे आपल्या इथे 1 ग्रॅम ज्वेलरी घंटन येतात, मोठे मंगळसूत्र, त्यामध्ये सुद्धा आपल्या इथे नवीन ट्रेंडनुसार आलेले आहेत, जसे की पट्टी मंगळसूत्र, डमरू मंगळसूत्र, त्यामध्ये पण गेरू पॉलिश, 1 ग्रॅम पॉलिश असे आलेले आहेत. परत विक्टोरिया मंगळसूत्र हे एक नवीन ट्रेंड आलेला आहे आता, त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे अनेक असे प्रकारचे व्हरायटीज आलेले आहेत. इन शॉर्ट सांगायचं गेलं तर आपल्यामध्ये प्रत्येक ज्वेलरीमध्ये आपल्याकडे नवीन ट्रेंड आणि नवीन क्वालिटीचे नवीन प्रीमियम लुक देणारी अशी आपण ज्वेलरी आणलेली आहे. आधीच्या काळात कसं होतं की हाय ज्वेलरीकडे म्हणजे हाय आणि हेवी ज्वेलरीकडे जास्त कल असायचा, पण आजकाल कसं मिनिमम लुक विथ हाय क्वालिटी असं लोकांचा जास्त कल आहे. अशाच प्रकारची ज्वेलरी आपण आता रॅक्सन्स शोरूममध्ये उपलब्ध केलेली आहे. खरंच तुमचं नॉलेज खूप डीप आहे मॅम. म्हणजे तुम्ही स्वतः एक डॉक्टर असून सुद्धा तुम्ही या बिझनेसमध्ये स्वतःला झोकून दिलं आहे. मला सांगा, तुम्ही हॉस्पिटल आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी कशा सांभाळता? सांगायला गेलं तर ह्यामध्ये माझा वाटा असा फारसा नाहीये. जास्त वाटा जो येतो तो आमच्या मम्मी पप्पांचाच येतो. तेच इथे प्रामुख्याने खूप बारकाईने लक्ष देऊन खूप ते कष्टाने त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे, असं आहे. त्यामुळे फारसं काय नाही, माझी हॉस्पिटल झालं की मी इथे येऊन बसते कधीतरी असं. खरंच म्हणजे ते फाउंडेशन असले तरी तुम्ही स्ट्रॉंगेस्ट पिलर आहात रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीचे. आणि म्हणजे आता जे ट्रेंड्स बदलत आहे, जसं तुम्ही म्हणलात की ज्वेलरी मिनिमल होत आहे, तर तुम्ही बऱ्याचशा कस्टमर्सना फेस केलं असेल. मग याच्यापैकी तुमचा मोस्ट मेमोरेबल कस्टमर एक्सपिरियन्स कोणता होता? मोस्ट मेमोरेबल कस्टमर याचं उत्तर ना माझे पप्पाच देतील. गेल्या 4 वर्षामध्ये व्यवसाय हा अशावर होतो की ज्या वेळेला आपण लोकांना चांगल्या वस्तू देतो, चांगल्या सेवा देतो, चांगल्या सुविधा देतो, त्यावेळेला लोक आपल्याकडे जास्त खरेदी करतात असं. तर ज्या वेळेला मी माझ्या गेल्या 4 वर्षाच्या सेवेमध्ये लोकांना अतिशय चांगल्या प्रकारच्या वस्तू दिलेल्या आहेत. तर माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं. ते कस्टमर ते आणि त्यांची पत्नी आले होते आणि त्याच्या घरातली मुलगी वगैरे असे आलेले होते ते सर्व खरेदी करण्यासाठी. आणि मी त्यांना ज्वेलरी दाखवली, सर्व प्रकारची, ते सगळ्या प्रकारची ज्वेलरी जो 4-5 तास माझ्या दुकानामध्ये होते. आणि तिने सर्व प्रकारची ज्वेलरी पाहिली आणि एक 2-4 प्रकारच्या ज्वेलरी तिने विकत घेतल्या.
विकत घेतल्या आणि ते गेल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आले, परत ज्वेलरी विकत घेतली, परत तिसऱ्या दिवशी आले, परत ज्वेलरी विकत घेतली. असं आठवडाभर माझ्या दुकानामध्ये येऊन ते आले, त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक आले, त्यांचे मित्रमंडळी आले. असे त्यांनी 4-5 लाखाच्या ज्वेलरी एका आठवड्यामध्ये माझ्या दुकानातून खरेदी करून गेले. आणि ते खरेदी करून गेल्यानंतर त्यांनी जी ज्वेलरी काढली होती ती ज्वेलरी अतिशय हेवी क्वालिटीची काढलेली होती. आणि ज्वेलरी घेताना त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे हे कटकट न करता किंवा कुठल्याही प्रकारचं बार्गेनिंग न करता माझ्याकडं ज्वेलरी विकत घेतली. आणि ते घेतल्यानंतर त्यांचे मला नंतर फीडबॅक आले की साहेब आपल्याकडून घेतलेली ज्वेलरी ही आमच्या सर्व नातेवाईकांना मित्रमंडळींना आवडलेली आहे. आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांच्याकडून मला कस्टमर येत आहेत, म्हणजे त्यांच्या जे माउथ पब्लिसिटीने माझ्याकडे केलेले आहे त्यामुळं माझ्याकडे कस्टमर येत आहेत. तसंच मी आपले जे स्पीड न्यूजचे एकनाथ पाटील आहेत त्यांच्याकडं प्रेरणा घेऊन म्हणजे बंपर लकी ड्रॉ काढला होता. आणि बंपर लकी ड्रॉमध्ये गेल्या वर्षी मी ई बाईक आणि इतर 100 बक्षिसं दिली. आणि ते 100 बक्षिसं आणि ई बाईक देताना ज्याला ई बाईक लागली त्यानं आम्हाला येऊन सांगितलं की आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कधी बाईक मिळाली नसती. आम्ही ही विचार करत होतो की आम्हाला बाईक कशी मिळेल. आणि नेमके त्यालाच बाईक लागली. आणि विशेष त्यांनी बरीच माझ्याकडे खरेदी केली होती. त्या कस्टमरने सुद्धा जवळपास 2 लाखाची खरेदी केली होती लग्नासाठी माझ्याकडं. आणि त्यांना ती बाईक लागली. माझ्या पण मनामध्ये इच्छा होती की ती त्यांना लागेल अशी इच्छा होती. आणि नेमकी त्यांचाच नंबर आला. त्यामुळे मला इतकं आश्चर्य वाटलं की मी कल्पना करत होतो त्यांनाच ते बक्षीस लागलं. त्यामुळे हा एक माझ्यासाठी मेमोरेबल क्षण आहे.